उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊ. Hello students, in the previous video you had take some information about the five kingdom system. Now let's see the details. Kingdom first, Monera. Characteristics. All the organisms are unicellular. म्हणजेच हे सर्व सजीव एकपेशीय असतात. सेकंड, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक, म्हणजे ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. थर्ड, these are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. म्हणजेच हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. किंगडम सेकंड, प्रोटिस्टा. Characteristics. First, protista are single cell organism with well defined nucleus enclosed in a nuclear membrane. म्हणजेच प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. सेकंड, दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हीप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. म्हणजेच प्रचलनासाठी छदमपात किंवा रोमके किंवा केशाभिका असतात. थर्ड, ऑटोट्रॉफ्स. एक्झाम्पल, युग्लिना वॉलॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट and heterotrophs, example amoeba, paramecium, etc. Third, fungi. Characteristics. First, these non-green eukaryotic heterotrophic organisms. म्हणजेच कवक सृष्टीतील सजीव परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा यामध्ये समावेश होतो. सेकंड, most of them are saprotrophs. They feed upon decaying organic matter. म्हणजेच बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती ते जगतात. थर्ड, their cell wall is made up of tough and complex sugar called chitin. म्हणजेच कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. फोर्थ, some fungi are thread like and many nuclei are present in the cytoplasm. म्हणजेच काही कवके तंतुरूपी असतात. आतील प्रेषित द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. फॉर एक्झाम्पल, बेकरसिस्ट, ॲस्परेजिलस, फंगस ऑन कॉर्न, पेनिसिलियम, मशरूम्स, etc. स्टुडंट्स, नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, microorganisms are largest number. Hence, they are classified as follows. They have two types, prokaryotes and eukaryotes. In prokaryotes are bacteria म्हणजे जीवाणू and eukaryotes are protista, fungi and algae. प्रोटिस्टा म्हणजे आदिजीव, फंगी म्हणजे कवके आणि algae म्हणजे शैवाले. Now in details. Bacteria. Size 1 micrometer to 10 micrometer. In bacteria are unicellular, independent, parasitic organism. Sometimes many bacteria together form colonies. म्हणजेच हे एक पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. सेकंड, bacterial cell is prokaryotic with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. म्हणजेच जीवाणू हे पेशी आदिकेंद्रके असतात. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात व पेशीभित्तिका असते. थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. म्हणजेच प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एकाच पेशीचे दोन भाग होऊन झालेले असते. फोर्थ, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हायग्रोसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 minutes. म्हणजेच अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने ते दुप्पट होऊ शकतात. म्हणजेच जीवाणू हे आपल्यासाठी किंवा कोणत्याही सजीवासाठी खूप हानिकारक आहेत. स्टुडंट, सेकंड इज प्रोटोझोआ. साइज अप्रॉक्सिमेटली 200 micrometer. First, protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of other organisms and are pathogenic. म्हणजेच
प्रोटोझोआ हे आपल्याला माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरातही राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. सेकंड, these आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल, म्हणजेच दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. थर्ड, this इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स, म्हणजेच प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात आपल्याला विविधता आढळते. फोर्थ, these ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन, म्हणजेच प्रजनन द्विखंडन पद्धतीनेच होत असते, म्हणजेच एका पेशीचे 2 भाग होऊन. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. एंटामोइबा हिस्टोलायटिका कॉजेस अमोप्लासिस. प्लाझ्मोडियम व्हिवाक्स कॉजेस मलेरिया. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मलेरिया हा आजार आपल्याला बहुतेक जणांना होत असतो. तर तो कशामुळे होत असतो? तर प्लाझ्मोडियम व्हिवाक्समुळे होत असतो. युग्लिना ऑटोट्रॉफी. सो थर्ड इज फंगी. साइज approximately 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. म्हणजेच कवके हे कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये आपल्याला आढळतात. सेकंड, these are eukaryotic organism. Some are unicellular and others are visible with naked eyes. म्हणजेच कवके दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतातही आपल्याला. थर्ड, सॅप्रोट्रॉपिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजेच मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून ते अन्न शोषण करतात. फोर्थ, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग, म्हणजेच प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा कवकांचं होत असतं. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम्स etc. नेक्स्ट इज अल्गी, म्हणजेच शेवाळ. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. अल्गी आर ॲक्वॅटिक, म्हणजेच अल्गी ही पाण्यात वाढत असते, म्हणजेच शेवाळ. सेकंड, युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम, म्हणजेच हे दृश्य केंद्रकी एकपेशीय व स्वयंपोषी सजीव आहेत. थर्ड, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल, म्हणजेच पेशीतील हरित लवकांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करत असतात. आपल्याला शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आढळतात, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनीही आपल्याला दिसत असतात. फॉर एक्झाम्पल क्लोरेल्ला, क्लायमोडोमोनस etc. तर आपण बघत असाल की आपल्याला पाण्यामध्ये शेवाळ दिसतं किंवा आपल्या घरी पाण्याची टाकी असते, त्यामध्ये आपल्याला कधीकधी शेवाळ आढळत असतं. सो नेक्स्ट इज व्हायरसेस. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली viruses are not considered as a living organism, or they are said to be organism at the age of living and non-living. म्हणजेच विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे आपण म्हणत असतो. मात्र त्यांचा अभ्यास आपल्याला करण्यासाठी मायक्रोबायोलॉजी बघावी लागेल, म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रात त्यांचा अभ्यास केला जातो. तर बघूया. First, viruses are extremely minute, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. म्हणजे त्यांची जी साईज असते ती बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंपेक्षा खूप लहान असते. म्हणजेच विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेनेच आपण ते पाहू शकतो. सेकंड, they are found in the form of independent particles. Virus is a long molecule of DNA and RNA covered by a protein coat. म्हणजे स्वतंत्र कणाच्या रूपात आपल्याला विषाणू आढळत असतात. म्हणजेच
DNA व RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. थर्ड इज व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट or animals cell and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. म्हणजेच वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करत असतात. अँड फोर्थ इज व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल. म्हणजेच विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होत असतात. तर आत्ताच्या जगामध्ये आपण बघतच आहोत की कोविड-19 या व्हायरसने संपूर्ण जगाला बांधून ठेवलेलं आहे. म्हणजेच या महामारीचा सामना करण्यासाठी आपण खूप काळजी घेत आहोत आणि घेणार आहोत. म्हणजेच आपण या व्हायरसचा पूर्णपणे सामना करू शकतो. म्हणून आपण घरीच थांबून अभ्यास करतोय, घरीच थांबून आपण शाळेची किंवा विविध कार्य आपण घरीच करत आहोत. स्टडी फ्रॉम होम. तर अशा पद्धतीने आपण काळजी घेतली तरच या व्हायरसचा आपण सामना करू शकतो. So students, you have studied this chapter in detail. You have understood the chapter. Then you should do your homework now. Then let's see the homework.